नमस्कार. आजपासून आता आपण ब्लाऊज हे 4 टक्सचं साधं ब्लाऊज कसं शिवायचं ते बघणार आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला सगळं छोटं जे शिवणकाम आहे सरळ शिवणीचं ते आधी पुरं करायचं. ही आपण कंबरपट्टी काढलेली होती 1.25 इंच लांबीची. तर याला काय करायचं, एका बाजूनी असं फोल्ड करून सरळ शिवण मारून घ्यायची, अगदी सरळ. ही लांबच्या लांब पट्टी आधी तयार करून घ्यायची. ही पट्टी एकदा तुमची लांबच्या लांब शिवून झाली काय जोडबीड लावून की त्यानंतर काचपट्टी बटनपट्टी जी आपण काढली होती त्यातली एक जराशी रुंद होती 2 इंचाची, एक 3 इंचाची. समजा तुम्ही दोन्ही सारख्या काढल्या असल्या तरी काही हरकत नाही. त्यातल्या एका पट्टीला एकदाच असं टीप मारून घ्यायची थोडंसं मोडून, आणि दुसरी जी पट्टी आहे तिला किंचित 2 वेळा, कारण की ही आपल्याला आतल्या साईडला मोडायची आहे, जी थोडीशी मोठी आहे ती. ठीक आहे, हिला 2 वेळा असं फोल्ड करून घ्यायचं, 1 आणि हे 2, आणि अशी सरळ शिवण मारून घ्यायची. आता बाह्या ह्या अशा मांडून बघायच्या, म्हणजे उलट सुलट आपल्याला कळतं. आणि त्याच्यावरती उलट बाजूला बाहीच्या खूण करून घ्यायची, म्हणजे आपल्या चुका होत नाही. आता ही उजवीकडची बाही आहे आणि डावीकडची बाही आहे. तर ह्या अशा आधी खुणा करून घ्यायच्या. या खुणा करून झाल्या की ह्याला इथे खालची बाजू जी आहे ही बाहीची इथे ह्याला कशी बारीकशी एकदा एक सरळ टीप घालून घ्यायची, सरळ. असं हे दोन्ही बाह्यांना करून घ्यायचं. ही सगळी अशी सरळ शिवणीची सगळी कामं छोटी उरकून घ्यायची. आणि मी मगापासून काचपट्टी बटनपट्टी म्हणते, पण तुम्ही लक्षात घ्या वाढीव पट्टी, म्हणजे ज्याच्यावर आपण आयपट्टी म्हणतो, जिथे आपलं हे लागतो काय म्हणतात त्याला, लूप तयार करतो, ती ही वाढीव पट्टी. त्याला आपण एकदाच शिवण मारलेली आहे. आणि ज्याला डबल शिवण मारली आहे त्याच्यावर हुक लागणार आहे, कारण त्याला थोडं खुटखुटीत असायला पाहिजे, हुक अटॅच करायचं आहे. ही मोठी असते, बाहेरच्या बाजूला येते आणि आतल्या बाजूला वळते. तर हा फरक थोडासा लक्षात घ्यायचा. आणि शिवताना इथे मागच्या बाजूला असं थोडंसं ओढायचं, म्हणजे ती टीप जरा चांगली येते आपली. तर किंचित ओढायचं, म्हणजे टीप बरोबर चांगली येते. आता ह्या बाह्यांना इथे बघा आपण हे कट्स दिले होते. एक इथे कट दिलेला आहे आणि एक ह्या दुसऱ्या बाजूला कट दिलेला आहे, असा बारीक दिसतोय. हां, तर ह्या इथे बरोबर आता हे असं मोडायचं. आणि थोडीशी काय म्हणतात त्याला, लूज अशी एक टीप असते ना, जी आपल्याला नंतर उसवता येण्यासारखी असते, धावदऱ्यासारखी टीप असते, ती सरळ घालायची आणि मग नंतर इथे हेमिंग करून घ्यायचं. तर ही लूज टीप करायला आपल्याला टाक्याची जराशी लांबी वाढवून घ्यायला लागेल. तेवढी आता वाढवून घ्यायची आणि बाईच्या दोन्ही बाजूंना तशी ती टीप घालून घ्यायची. आता पाही अशी एवढी चांगली जाड टीप येते, म्हणजे टाका बऱ्यापैकी लांब येतो आणि त्यामुळे आपल्याला आतल्या बाजूला हेमिंग करायला सोपं जातं. हेमिंग करून झालं की ही जाडी टीप आहे ही उसवून टाकायची, काढून टाकायचा हा धागा एवढा. अशा पद्धतीने ही जी आपली रफ काम आहेत ही झाली. आता आपल्याला पायपिनचे सुद्धा जे तिरके कापलेले होते पट्ट्या 1.25 इंचाच्या, त्यासुद्धा आपल्याला तिरक्या जोडायच्या. तर पायपिन कशी जोडायची ते मी आता एकदा दाखवते. या आता ह्या अशा आधी पायपिनच्या तिरप्या पट्ट्या कापून घ्यायच्या. ह्या आपण आधी खुणा करून घेतलेल्या होत्या, या सगळ्या अशा कापून घ्यायच्या. आता पायपिन कशी जोडायची ते बघा. हे असं तिरका छेद देऊन आपण ह्या अशा पायपिन कापलेल्या आहेत ना. आता हे उघडा. हे उघडल्यानंतर हे असं दिसेल. ते असं तर आपण जोडणार नाही आहे, म्हणजे ही पायपिन आपल्याला अशी ठेवली पाहिजे, कळतं आहे. अशी ठेवली म्हणजे हे बरोबर इथे जोडलं जातं. तर आता हे जोडायचं कसं, तर हा तुकडा याच्यावर ठेवायचा. हा ठेवल्यानंतर तुमच्या एक लक्षात येत असेल की इथे एक तिरका भाग राहतोय आणि इथे एक तिरका भाग राहतोय. तर इथे हा जो पार्ट आहे, हा इथे दोघांचा काटबिंदू हा आणि हा इथे आपल्याला सरळ जोडायचं. मी जरा पेननी एक रेष आखते, म्हणजे तुम्हाला स्पष्ट कळेल की आपल्याला एक्झॅक्टली कुठे जोडायचं असतं पायपिंग केल्यानंतर.
हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? ह्या इथे आपल्याला आता हे जोडायचं आहे. म्हणजे हे 2 तुकडे हा असा ह्याच्यावर ठेवला आणि हे जिथे ह्याचं जॉईंट होतो आहे, कपडा एकावर एक ठेवल्यानंतर तो आणि ह्या इथे या खुणेपासून ह्या खुणेपर्यंत असं जोडल्यानंतर हे उघडाल तर ही पायपिंग अशी नीट लागलेली दिसते. अशा पद्धतीने आपल्याला सगळे तुकडे जोडून घ्यायचे आहेत. आता हे बघा, हे असं हे तिरकं जोडलं गेलं. हे उघडल्यानंतर ही अशा पद्धतीने दिसते, छान जोडलेली. आता ही जी जास्तीची टोकं आलेली आहेत ही सगळी आपण उडवून टाकायची. ह्याचा काही उपयोग नसतो, ह्याची पुढे अडचण होते आपल्याला. हे सगळं हे असं कापून टाकायचं. ह्याच्यानंतर असे हे जेवढे सगळे तुकडे केलेत ते जोडून घ्यायचे एकमेकांना. आणि ही पायपिंग एका बाजूनी थोडीशी अशी एक साधारणतः अर्धा सेंटीमीटर फोल्ड करून सरळ शिवण मारून घ्यायची लांबच्या लांब. म्हणजे आपल्याला गळ्याला जेव्हा जोडू ही पायपिंग त्यावेळी त्रास नाही होणार, आपल्याला रेडी हातात राहील. आता हे बघा, हे सगळी पूर्ण आपण ही पट्टी पायपिंगची एका बाजूने आपण त्याला फोल्ड करून घेतलं. आणि हे सगळं करताना आत लक्षात ठेवायचं, आतमध्ये ज्या शिवणी होत्या त्या अशा उघडून घ्यायच्या, नाहीतर हे एका बाजूला अशी होते ना, अशी होऊन आपण शिवून घालतो, असं करू नका. ते मोडताना आतल्या बाजूला असं उघडून घ्या. कळतंय का मी काय सांगते? ते जिथे जिथे जॉईंट आहे तिथे तिथे असं हे उघडून घ्यायचं आणि मगच वरनं अशी ही पट्टी फोल्ड करून घ्यायची. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला करायचं बॅक साईड. बॅक साईडच्या ज्या ह्या 2 शिवणी होत्या, म्हणजे ह्या जे डार्ट आहेत हे आपल्याला घ्यायचे आहेत. तर हे अशा पद्धतीने खुणेवर खूण बरोबर ठेवायची आणि तिथपर्यंत हा लांबीचा असा हा व्यवस्थित डार्ट घ्यायचा. असं दोन्ही बाजूला करून घ्यायचं. हा जो आपण हा डार्ट घेतलेला आहे हा अर्धा इंच रुंदीचा आहे. म्हणजे अर्धा म्हणजे 1 इंच कापड इथे दबल्या गेलं आणि असंच 1 इंच कापड इथे दबल्या जाणार. म्हणजे जवळपास 2 इंच आतमध्ये कापड तुमचं कमरेकडलं दबल्या जातं. आता आपण फ्रंट जे पार्ट्स आहेत त्याचे डार्ट्स लावून घेऊया. तर हा जो सगळ्यात खालचा असतो हा पहिल्यासारखाच अर्धा इंचाचा आणि बाकीचे जे 3 उरलेले आहेत ते पाव इंचाचे लावायचे. ते बारीक लावायचे आणि हा खालचा तेवढा रुंद लावायचा. असं दोन्ही फ्रंटचे जे दोन्ही पार्ट्स आहेत त्यांना 4 डार्ट्स त्याचे शिवून घ्यायचे. आता हे जे फ्रंटचे डार्ट्स आहेत ते आपण हे बघूया कसे शिवल्या जातात. हे एक मी जोडलेलं आहे. आता हा दुसरा पण डार्ट हा घ्यायचा आणि हा आपण खुणा सगळ्या केल्याच आहे त्यामुळे तसं काय कठीण नाही, पटापट शिवत जायचं. आणि जर तुम्हाला डायरेक्ट जोडायला भीती वाटत असेल आधी हाताने जोडून घ्या. हाताने जोडून घ्या आणि मग नंतर त्याला मशीनने पक्क करा. आता हा अर्ध्या इंचाचा हात घेऊन झाला आहे. आता हे साईडचे शिवायचे आहेत मला. तर इथे सगळीकडे ह्या खुणा केल्या कारणाने काहीच प्रॉब्लेम येत नाही, पटापट शिवत जायचं. दाखवते तुम्हाला पाव इंचाचा म्हणजे किती येतो. हा बघा, हा पाव इंचाचा म्हणजे इतका अरुंद असतो. म्हणजे आपलं हे जे प्रेशर फूट असतं ना खालचं त्याचं अर्धी बाजू जेवढी येते ना अशी पट्टी तेवढंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे पाव इंचाचे उरलेले दोन्ही अजून मी करीन. म्हणजे 3 डार्ट झाले पाव इंचाचे आणि खालचा जो डार्ट झाला तो अर्धा इंचाचा. आता अशा पद्धतीने सगळं काम कंप्लीट करायचं दोन्ही पल्ल्यांचं. आता हे बघा, हे 4 डार्ट घेऊन झालेले आहेत. हे समोरनं पण हे अशा पद्धतीने व्यवस्थित दिसतं. आता हे जे जास्तीचं हे जे मागे पुढे झालेलं असतं ना असं हे डार्ट घेतल्यानंतर तर हे कापून इथे सरळ करून घ्यायचं. एकदा चेक करून घ्यायचं कुठे काही उलटसुलट तर नाही झालेलं आहे. खास करून इकडचा हा जो तिरका घेतला की नेहमीच हे असं मागे पुढे होणार, त्याला कापून सरळ करून घ्यायचं दोन्ही भागांचं. आता पुढचं काम म्हणजे ही जी मागची बाजू होती त्याची सुलट बाजू म्हणजे चांगली बाजू आपल्याकडे ठेवायची, ही स्टिचवाली बाजू खालच्या साईडला ठेवायची. आता ह्याच्यावरती हे जे आपले फ्रंटचे 2 तुकडे होते ते बरोबर उलट ठेवायचे, म्हणजे उलटी बाजू आपल्याकडे ठेवायची आणि खांदे आधी जोडून घ्यायचे. हे पहिलं काम करायचं, खांदे दोन्हीचे जोडून घ्यायचे आणि इथे डबल शिवण मारायची खांद्यावरती म्हणजे मजबूती येते. आता हे खांदे जोडून झाले
की आपल्याला इथे क्लिअर दिसतं की समोरच्या बाजूची जी बगल आहे ती आतल्या बाजूला खोल आहे. तर त्याच्यासमोर तशीच बाही ठेवायची जी आतल्या बाजूला खोल आहे. म्हणजे ही आतला खोल भाग जो कापलेला आहे ती बाहीची समोरची बाजू आणि जी कमी खोल आहे ती मागची बाजू. आता ह्याला जोडायचं आहे. तर सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची. काय करायचं, हा जो इथे कट केलेला होता आपण बाहीचा, बरोबर, तो ह्या बरोबर ह्याच्या समोर ठेवायचा, ह्या शिवणीजवळ हे असं. आणि ह्याला नंतर या बाहीला हे असंच्या असं ठेवायचं. आणि ही खूण आणि ही जी शिवण आहे ही एकावर एक ठेवायची आणि इथून जोडायला सुरुवात करायची. बाहीला ताणत जोडायचं. जरा ताणत जोडलं की ते बरोबर इथे एंडपर्यंत येतं. आणि आपल्याला जर कमी जास्त असं वाटलं, खरं तसं व्हायला नको पण ते होतं, थोडंसं ताणायलाच लागते. बाही तुम्हाला ताणूनच जोडायला लागणार. आणि जमत नसलं तर आधी हाताने जोडून घ्या आणि मग नंतर मशीनवर जा. लक्षात ठेवायचं, जोडताना बाही ही वरच्या बाजूला राहील आणि ब्लाऊजचा जो भाग आहे तो खालच्या बाजूला राहील नेहमी. हे आता बघा मी हे ताणून जोडते बाही. तुम्हाला थोडंसं कळत असेल. अशी ताणून जोडली ना बरोबर पुरते. म्हणजे असं ते कमी जास्त होत नाही. आपल्याला नेहमी टेन्शन येतं ना, कधी बाही लहान होते, कधी समोरचा भाग मोठा म्हणजे लहान होतो आणि आपल्याला काही कळतच नाही की आता हे काय करावं. पण अशा पद्धतीने जर तुम्ही बेतलं आणि जोडलं तर बाही बरोबर मापाला येते. आणि जोडताना ताणून जोडायची, एवढं लक्षात ठेवा. हे बघा, ही अशा पद्धतीने ही बाही पूर्ण टोकाला टोक लागलं, तुम्हाला कळत असेल, ह्या इथून ह्या इथपर्यंत कुठेही इथे मागे पुढे झालेलं नाही. तर अशाच पद्धतीने दुसरी बाही पण जोडून घ्यायची. आता हे आपलं सगळ्या बाह्या वगैरे जोडून झालेल्या आहेत. दोन्ही बाजूनी बाह्या जोडून झाल्यात. आता काय करायचं, सुलट करायचं पूर्ण ब्लाऊज. आणि इकडून म्हणजे ह्या इथून काठापासून ही थेट शेवटपर्यंत अगदी जवळून शिवण मारायची. सुलट बाजूनी, उलट करायचं नाही आहे. सुलट बाजूनी ही सगळी शिवण मारायची थेट एंडपर्यंत. अगदी जवळून मारायची, अगदी पाव इंचापेक्षा सुद्धा कमी अंतराने. समजा पाव इंचानी मारली तर ते जास्तीचं जे कापड आहे तेवढं कापून टाकायचं. हे सगळं आपलं झाल्यानंतर ही जी आपण हे सगळ्याला सुलट बाजूकडनं शिवण घातलेली होती ना, सुलट बाजूकडनं, तर जास्तीचं सगळं असं कट करून घ्यायचं. खालीसुद्धा एकदा नीट चेक करायचं सगळं एकमेकांच्या समोर सरळ आलं आहे की नाही. हे सगळं झालं की आता आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी लावायची आहे. तर ती कशी जोडायची, तर तुमचं ब्लाऊज तुम्ही आता समोर ठेवा आणि कुठल्या बाजूला हुकपट्टी आहे कुठल्या बाजूला आयपट्टी आहे ते नीट लक्ष द्यायचं. आणि त्या पद्धतीने मी जोडायला शिकवते. आता बघा, ही हुकपट्टी आहे, ही आपण समोर जर असं ब्लाऊज ठेवलं तर डाव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला ही हुकपट्टी दिसते. म्हणजे ही पूर्णपणे आत जाणारी. म्हणजे ही लहानवाली जी थोडी लहान, म्हणजे कसं सांगू, जी जरा डबल शिवण आपण ज्याच्यात घातली होती दुहेरी, ती आतमधल्या बाजूला वळवायची. तर ती दाखवते आता. हे बघा, ह्याला आपण थोडंसं जाड शिवलेलं होतं तर ही आता आपल्याला जोडायची आहे. ही कशी जोडायची, तर ही फ्रंट साईडकडनं सुरुवात करायची. ही फ्रंट साईडला आणि थोडीशी उंच ठेवायची, थोडी उंच ठेवायची आणि इथून सरळ अशी खालपर्यंत थेट शिवण मारायची. आणि मग ही आतल्या बाजूला आपल्याला वळवायची. आता आयपट्टीसुद्धा सुलटवर सुलट ठेवायची आणि थोडंसं जास्त कापड बाहेर ठेवायचं आणि अशी सरळच्या सरळ अशी ही जोडायची सरळ. आता जिथे आपल्याला हुक जोडायची ती थोडीशी जाडसर केलेली आपण पट्टी, तर त्याची ही जी आतली शिवण आहे ही पट्टीच्या बाजूने वळवायची आणि इथून सरळ एक प्रेस मशीन मारायची. ही पट्टीच्या बाजूने वळवली. बघा, ही आतली शिवण ही पट्टीच्या बाजूने वळवून आपल्याला इथे एक प्रेस मशीन मारायची आहे सरळ. टॉप स्टिच म्हणतात जी. आणि ही ज्याला आपल्याला आय करायचं आहे म्हणजे हुक ज्याच्यात अडकवतात, तर ही पट्टी ही अशा पद्धतीची, ती लांबसर जरा ना, ही अशी वळवायची आणि फ्रंट साईडनी ही जी खाच आहे ह्याच्यात बरोबर अशी सरळ शिवण मारायची. म्हणजे आपोआप कापड हे आतनं दाबलं जातं आणि ह्याच्यावरती तुम्ही आय करू शकता अशा पद्धतीने. या खाचेत बरोबर अशी सरळ शिवण आणि समोरच्या बाजूनी मारायची, सुलट बाजूनी, म्हणजे मग त्याला सफाई येते. आता ह्या दोन्ही पट्ट्या जोडल्यानंतर कमरेच्या बाजूनी ही जी जास्तीची टोकं आलेली आहेत ही कापून ही सरळ करून घ्यायची. आता एक लक्षात घ्या, हे जी
ही जी पट्टी आहे ही आपल्याला जी आत वळवायची आहे, ज्याच्यावरती आपण हुक लावणार आहे ती तशीच सोडून द्यायची. त्याला आत्ता काहीही करायचं नाही. लास्टमध्ये आपण त्याला शिवणार आहोत, ही अशीच सोडून द्यायची. आणि ही सुद्धा हे पहा, ही जी होती आय पट्टी त्याचंसुद्धा खालून मी सरळ करून घेतली. आता लावायची आपल्याला खालच्या बाजूला कमरेची पट्टी. कमरपट्टी लावताना काय आता सूचना देते त्या तेवढ्या लक्षात घ्या. आता आपल्याला कंबरपट्टी जोडायची आहे. काय करायचं की ही जी पट्टी ज्याला आपण हुक लावणार आहोत, जी आतल्या बाजूला वळणार आहे, जिला आपण जोडलेलं नाही अजून, अशीच ओपन ठेवलेली आहे, तर तीही अशीच्या अशी आत नुसती वळवायची. आणि ही जी कंबरपट्टी आहे ही ह्याच्यावर बरोबर ठेवायची, इथे ह्याच्यावर. आणि ही शिवण आपल्याकडे पाहिजे कंबरपट्टीची. आणि सुलटवर सुलट ठेवून सरळ आता हे असं जोडायला सुरुवात करायची. आता जोडताना काय करायचं, जिथे हा डार्ट येतो तिथे अशी एक कंबरपट्टीला बारीकशी चिमटी घ्यायची आणि परत सरळ शिवायचं. या शिवणीवर पण इथे येईल असं सरळ शिवायचं. हे असं आपल्याला करत जायचं आणि जिथे जिथे डार्ट येईल तिथे तिथे चिमटी घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जोडायचं आहे. आता हे तुम्ही बघा, इथे मी कसं हे इथे डार्ट घेते, इथे डार्ट होता ना ह्या बाजूला, आता ह्याच्यावर इथे मी कंबरपट्टीला एक अशी बारीकशी चिमटी घेतली. आता परत हे असं मी सरळ शिवणार. सरळ जोडायचं. आता बघा इथे परत हा कमरेचा एक डार्ट आलेला आहे. इथे परत मी एक अशी बारीकशी इथे कंबरपट्टीला इथे चिमटी घेणार. अशा पद्धतीने हे शेवटपर्यंत आपल्याला शिवायचं आहे. आता जसंच आपण ह्या एंडला येतो, जिथे आपली ही वाढीव पट्टी आहे, म्हणजे ज्याच्यावरती आपण आय शिवणार आहोत, तिथपर्यंत आलं की हे जास्तीचं आहे, हे एवढं कापून टाकायचं. पण लक्षात ठेवायचं ही पट्टी थोडीशी बाहेरच ठेवायची आहे. ही पट्टी नाही ते बाहेर ठेवायची, पूर्ण काठोकाठ नाहीच घ्यायची. आणि हे असं हे जोडून टाकायचं. आता बघा ही आपण पट्टी इथून ही जोडायला सुरुवात केलेली होती, कुठपासून जिथून हुक लावायची तिथपासून, बरोबर. आता हे असं झालं, दिसतंय हे आतमध्ये आलेलं आहे ना. आता हे इथे वळवायचं आहे आपल्याला. तर आता प्रेस मशीन मारायची. परत ही पट्टी अशी ओढून घ्यायची बाहेरच्या साईडला आणि ही शिवण जी आहे ही इकडच्या अंगाला घ्यायची, बाहेरच्या पट्टीच्या बाजूला, आणि ह्याच्यावरती एक टॉप स्टिचिंग करायची. आणि मग नंतर ह्याला इथे वळवून आपल्याला हेमिंग करायचं सगळं थेट. आणि एक लक्षात ठेवा, माझ्या इकडच्या बाजूला पट्टीला इथे काठच असल्या कारणाने मी डायरेक्ट वळवू शकते. पण तुम्हा लोकांची पट्टी जोडताना जर इथे काठ नाही आला तर इथे आधी एक तुम्हाला असं किंचितसं मोडून घ्यावं लागणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आता हे पट्टीला आपण जी कंबरपट्टी आहे त्याला असलेली जी शिवण आहे त्याला आपण इथं टॉप स्टिचिंग करतो आहे अशा पद्धतीने. आता ही जेव्हा कंबरपट्टी आपण जोडत येतो आणि इथे शेवट येतो कुठल्या आय पट्टीच्या इथे, तर ही जी जास्तीची पट्टी आहे ही आतमध्ये अशी इथे वळवून घ्यायची आणि वरनं प्रेस मशीन मारायची. आता ही जी कंबरपट्टी जोडल्या गेली हिला सबंध आपल्याला हेमिंग करायचं आहे. तर हेमिंग करायच्या आधी काय करायचं, टाक्याची लांबी जी आहे ती वाढवून घ्यायची आणि इथून सलग पूर्ण थेटपर्यंत जोडत जायचं अगदी शेवटपर्यंत. आणि मग नंतर शेवटी तुम्ही हेमिंग करा ह्याला. ही बघा ही अशी सबंध आपण ही जाड टीप घेतलेली आहे. आता या बाजूनी त्याला नंतर लास्टमध्ये आपण ह्याला हेमिंग करायची. आता काय करायचं,
हे ब्लाऊजचं बंद आत्ता सोलट आहे. आता हे उलट करून घ्यायचं, पूर्ण उलट करायचं आहे आता. आणि उलट केल्यानंतर आपण ही जी शिवण घातलेली होती इथे आता 1/2 इंचाचं दाबून थेट शेवटपर्यंत हे शिवून टाकायचं. हे असं इथून जरा 1/2 इंचाचं घेऊन हे थेटपर्यंत शिवायचं. फिटिंगच्या शिवणी आपण सगळ्यात शेवटी मारणार आहोत. हे आत्ता काय करतो आहे आपण, कुठे शिवण दिसणार नाही ह्याची काळजी घेतो आहे. अशा पद्धतीची आपण शिवण मारतो आहे की आता ही उलट बाजूनी शिवण येणार पूर्ण. आता ही बघा आपण ही उलट बाजूनी ही शिवण घालते. हे साधारणतः टेलर वगैरे असतात ना, हे अशाच पद्धतीचं असतं. आपल्याला बघा उलट्या बाजूने असे सुटलेले धागे कधी दिसत नाही. त्याचं हेच कारण आहे की आधी ते सरळ बाजूनी शिवतात आणि मग उलट्या बाजूनी शिवतात. त्यामुळे ती शिवण जी असते ते सुटलेले धागे बिगे सगळे आतमध्ये दबून जातात. अशा पद्धतीने पूर्ण हे आपण शिवून टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आत्ता फिटिंगचं आत्ता आपण शिवत नाही आहोत. आत्ता हे नुसतं एकसारखं सरळ केलेलं आहे. ते तुम्हाला दाखवते कसं दिसतं बघा. हे अशा पद्धतीने आपण हे सगळं हे असं हे जोडून घेतलेलं आहे. म्हणजे उलट्या बाजूला सुद्धा असे धागे बिगे असे काही बाहेर आलेले दिसत नाही आणि सुलट बाजूला हे असं फिनिशिंग येतं छानपैकी. ठीक आहे. आता हे असं दोन्ही बाजूला आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग गळ्याला पट्टी लावायला घ्यायची. आता आपल्याला पायपिंग जोडायची आहे. ब्लाऊजची सुलट बाजू आपल्याकडे घ्यायची. ही आहे हुकचं जे लूप असतं त्याची पट्टी आहे, ही वाढीव पट्टी. आणि ही पायपिंग ही थोडीशी जास्त बाहेर घ्यायची, थोडीशी अशी वळवायची आणि इथून प्रेशर फूटचं एक जो पट्टी आहे त्या रुंदीची इथनं अशा सरळ जोडत जायची आणि जोडताना थोडासा ताण द्यायचा, खेचायचं. जिथे जिथे गोलाई आहे तिथे तिथे खेचत खेचत ही शेवटपर्यंत आपल्याला लावायची आहे. तर हे अशा पद्धतीने आपण हळूहळू जोडायची आहे. खालचं ब्लाऊजचं कापड ओढायचं नाही, ही फक्त पट्टी जी आहे वरची त्याला फक्त ताण द्यायचा आहे. असं हळूहळू गोलाईमध्ये लावायचं. खांद्याच्या इथे पण जराशी ताणायची पट्टी. अशी अशी साखर साखर गोलाईमध्ये पूर्ण हे ओढत ओढत न्यायचं आपल्याला. आणि इथे जसं आपला हा शेवट येईल इथे ही पट्टी ही जास्तीची कट करायची
आणि ह्या इकडे फोल्ड करून घ्यायचं असं अशा पद्धतीने जोडल्या गेली. आता आपल्याला याची पायपिंग करायची आहे. तर खूप सफाई असली तुम्हाला तर हे असं वळवा आणि ही जी मधली खाच आहे ही या खाचेतून बरोबर असं हे मशीन जायला पाहिजे. अशी वळवायची पायपिंग आणि इथून मशीन जायला पाहिजे या खाचेतून की ही तुमची आणि ताणून ताणून लावत जायचं. आधी नसेल जमत तर आधी हे सगळं हाताने जोडून घ्या आणि मग खाचेतनं मशीन फिरवा. तसं केलं तरी चालेल कारण सुरुवातीला एकदम हे जमत नाही. मलासुद्धा अजून धड ते पायपिंग लावताना म्हणजे जरा प्रॉब्लेमच येतो कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं मी काय ह्याच्यातली तज्ज्ञ नाही. जसं साधं ब्लाऊज शिवते तसं तुम्हाला शिकवलं आहे. तुम्हालाही तसं बघून जमलं तर बघा नाही तर सोडून द्या. आणि तुम्हाला जर का पायपिंग लावायला त्रास होत असला तर ती पूर्ण पट्टी आतमध्ये वळवून घ्या. आता मी बघा इथे ही पायपिंग लावलेली आहे. खूप बारीक चांगली अशी मला पण जमलेली नाही आहे. तर असं वाटलं नाही आहे तर हे पूर्ण सरळ आत वळवायचं आणि हेमिंग करायचं. सुरुवातीला नसेल जमत तर हे पायपिंग लावणं थोडंसं किचकटच काम असतं. खूप प्रोफेशनल लोक असतात ना त्यांना छान जमतं. आता सगळ्यात शेवटी ही जी आपली हुकपट्टी होती त्याला इथे सरळ अशी ही शिवण मारायची. शिवण मारा किंवा तुम्हाला वाटलं तर इथे हेमिंग करा. सगळ्यात लास्ट हे काम करायचं. आता सगळ्यात शेवटी उरतं ते फिटिंगचं काम. आता आपली कंबर आपण जी मोजलेली होती ती 30 इंचाची होती. तर ही जी हुकपट्टी आहे पूर्ण आतवली तिथपासून सलग इथपर्यंत मोजायची आणि इथला हा जो पार्ट आहे हा एवढा सोडून द्यायचा कारण ही वाढीव पट्टी. तर ही एकूण किती इंचाची ही मोजायची म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला त्याच्यामध्ये किती इंच दाबायचं आहे आतमध्ये कापड. आता ही बघा ही जी वरनं लागणार आहे आपली हुकपट्टी ह्याच्या सुरुवातीपासून मोजायला सुरुवात करायची की ही आपली कंबर एकूण ही किती झालेली आहे आणि आपल्याला हवी आहे 30 इंचाची. त्याच्यात आता किती दाबायचं आहे. हे इथपर्यंत सोडलं तर हे साधारण 33.5 इंच झालं आहे. मला हवी आहे 30 इंचाची म्हणजे 3 इंच तर सरळ दाबायचंच आहेत. 3 इंच म्हणजे 1.5 इंच दोन्हीकडनं जायला पाहिजे. बरोबर 1.5 इंच जायला पाहिजे. म्हणजे काय करायचं हे जे आहे शिवण इथे ठेवायची इथे ही अशी आणि इथे 1.5 इंचावरती ही आता आपली ऑलरेडी एक शिवण घातलेली आहे. बरोबर ती सोडून इथून अजून इंचावरती खूण करून घ्यायची. ही सोडून इथून तर खूण केली ही तसंच ह्याच्या बाजूला पण करून घ्यायची. असं ठेवलं आणि इथून त्यावरती खूण करून घेतली ही. आता बाही किती होती मला 4.5 इंच 9 इंचाची मोरी होती म्हणजे हे 4.5 इंच पाहिजे. तर इथून सुरुवातीपासून इथपासून मी आता 4.5 इंच बघणार आणि इथे खूण करणार ही आणि इथे साधारणतः 6 इंचाची होती. हे 6 इंच इथे एक खूण करणार म्हणजे हे मला हे असं जोडायचं. आता तसंच ह्या इकडच्या बाहीचं करून घ्यायचं. असं ठेवायचं आणि इथे बंद बाजूपासून 4.5 इंचावर इकडे खूण करायची आणि हे जे होतं इथे साधारण 6 इंचाची होती ते 6 इंचावरती खूण करून घ्यायची. जोडून घ्यायचं असं. आता आपल्याला चेस्ट होती 36 इंचाची. तर 36 म्हणजे 9 चौक 36 म्हणजे 9 इंच पाहिजे. इथपासून 9 इंच घेतलं ते माझं इकडे येतं ही खूण.
बघा तुम्हाला समजतं आहे का, ही बंद बाजू आहे, हे वाढीव पट्टी नाही आहे, ही सॉरी वाढीव पट्टी आहे. तर ह्याची एवढी बाजू मी सोडून देणार, हे एवढं सोडणार आणि इथे बघणार की मी 9 इंच कुठे येतं आहे. ते 9 इंच जिथे येतं तिथे मी ही खूण करून घेणार. ही इथे आली 9 इंचाची खूण. आता ही 9 इंचाची खूण आणि ही खालची 1.5 इंचाची खूण ही अशी मी सरळ ही जोडून घेणार. असं जोडणार आणि हे आता हे असं मी सरळ ही शिवण मारणार, ही अशी इथून इथपर्यंत. असंच दुसऱ्या बाजूनी पण मला आता फिटिंग करायचं आहे. आता ही आहे माझी हुक पट्टी, म्हणजे ही पूर्ण आत वळलेली आहे. तर ह्याच्या सुरुवातीपासूनच मी मोजणार 9 इंच कुठे येतात ते. हे 9 इंच ह्या बरोबर इथे आलेले आहेत. या इथे खूण करून घेतली आणि हा पॉईंट आणि हा 1.5 इंचाचा पॉईंट हे असे जोडून घ्यायचे असं आणि हे दोन्हीकडनं जोडायचं. हे तुमचं फिटिंगचं ब्लाऊजचं फिटिंग पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मग हुक आणि त्याला लूप तयार करून घ्यायचे की झालं ब्लाऊज तयार. तर हे आपण फिटिंगच्या शिवणी मारून घेऊ आणि ह्या शिवणी मारल्यानंतर पुन्हा आतमध्ये परत पाव इंचावरती मारायची शिवण. म्हणजे जर काय घट्ट झालं काय झालं तर आपल्याला परत थोडंसं लूज करता येतं. अशा पद्धतीने सगळं जोडून घ्यायचं. खालपर्यंत असं जोडायचं. काय आवाज करतोय मशीन. आता हे आपलं पूर्णच्या पूर्ण फिटिंगचं इथे ब्लाऊज तयार झालेला आहे. आता हुक लावायचे, इथे लूप करायचं, आणखीन बाकीचं सगळं हेमिंग वगैरे करून त्याला फिनिशिंग करायचं. तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला जर हे ब्लाऊज आवडलं तर हे साधं आहे, अगदी सोप्या पद्धतीचं ब्लाऊज आहे, ज्याला आपण काय म्हणतो 4 टक्सचं. पूर्वीच्या काळी बघा आपल्या आजी वगैरे हे लोक असेच, म्हणजे पूर्वीच्या बायका अजूनही वापरतात 4 टक्सचं ब्लाऊज. त्यांना पट्टीवालं खाली जे बेल्टवालं असतं ब्लाऊज ते विशेष आवडत नाही. तर आता हे शिवल्यानंतर बघा छान होतं फिटिंगला पण आणि शिवायला अगदी सोपं आहे. तर रोजची जी ब्लाऊजं घरातली वापरायची त्याच्यासाठी तुम्ही हे अशा पद्धतीचं नक्की शिवू शकता. धन्यवाद.